हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण कृष्ण कृपा मूर्ती शब्दाची फोड करणार आणि इंग्लिश स्पेलिंग लिहिणार. चला मग. कृष्ण कृपा मूर्ती. इथे रचा उच्चार येतो हे लक्षात ठेवा. क्रू. पहिला आपण क्रू लिहूया. क. क मध्ये कोणता उकार आहे? क हे व्यंजन बाजूला काढलं. क्रू म्हणजे अधिक ऋषी मुनीतला रू आहे. हा स्वर आहे. अधिक स्वरांना फोडायचं नाही. अशी काढ मारायची नाही, हे लक्षात ठेवा. आता श अर्ध आहे, मग श काढ मारली म्हणजे त्याच्यात स्वर नाही. न काढ मारली. अधिक कृष्ण अचा उच्चार येतो ना, म्हणजे अ हा स्वर आहे. कृष्ण अ. अधिक क्रू पुन्हा क. अधिक ऋषीमुनीतला रू. अधिक कृपा प काढ मारली. अधिक पा आ हा स्वर आहे. आ. अधिक मू म काढ मारली. अधिक मू उचा उच्चार येतो आणि उ बघायचा. उकार दुसरा आहे, म्हणजे असं काढायचा, हे विसरायचं नाही. अधिक मूर्ती. रचा उच्चार येतो बघा. इथे रफार आहे ना, मग याच्या अगोदर रचा उच्चार, मग तो लिहायचा. र हा व्यंजन आहे. अधिक आता त काढ मारली. अधिक मूर्ती. तीमध्ये बघा दुसरी वेलांटी आहे, मग ईचा उच्चार ना, ई हा स्वर, मग त्याच्यावर रफार द्यायचं. हे पण विसरायचं नाही. सगळ्या व्यंजनांना आपण काढ मारायची, स्वरांना काढ मारायची नाही. आता आपण स्पेलिंग तयार करूया. कला काय? के कॅपिटल लिहूया सुरुवातीचं. रूला आर यू. शला एच शला. नला एन. अला ए. कला के. रुला आर यू. पला पी. आला ए. मला एम. उला यू. रला आर. तला टी आणि इला आय. बघा, कृष्ण कृपा मूर्ती. झालं ना? चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.